नमस्कार मित्रांनो, MJ न्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मी आहे डॉक्टर मुकेश जैन आणि तुम्ही पाहत आहात आरोग्याचा राजमार्ग. तुमच्या आरोग्याला योग्य दिशा देणारी एक उत्कृष्ट आरोग्य मालिका. मित्रांनो, मागच्या मालिकेमध्ये आपण ओबेसिटी म्हणजेच स्थूलता या विषयावर बोललो होतो. ह्या मालिकेमध्ये या 3 भागात आपण त्वचा रोग, स्किन डिसीजेस याबद्दल बोलणार आहोत. आणि त्यासाठी या विषयावर आपल्याला सखोल ज्ञान आणि माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत असणार आहेत सुप्रसिद्ध डर्मॅटोलॉजिस्ट म्हणजेच त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर उर्वी कुराणी मॅडम. पण उर्वी मॅडमसोबत बोलण्याआधी, चर्चा करण्याआधी तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती. जर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहून झाल्यानंतर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, तुमचे काही कमेंट्स असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. चला तर मग सुरू करूया आपला आजचा हा एपिसोड आणि जाऊया आरोग्याच्या राजमार्गावर डॉक्टर उर्वी कुराणी मॅडमच्या सोबत. MJ न्यूज स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर हसमुख गुजर्स हार्ट बीट केअर सेंटर, दिल से दिल तक. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्याच्या राजमार्गावर. मित्रांनो, मागच्या एपिसोडमध्ये आपण ॲक्ने, पिंपल्सवर चर्चा केली. ह्या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत केस गळणे किंवा हेअरफॉल या विषयावर. मॅडम, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आरोग्याच्या राजमार्गावर आपल्या प्रवासावर. माझा पहिला प्रश्न, आतापर्यंत प्रत्येकाला हेअरफॉल मी बघितलाच आहे, होतोच आहे. तर हेअरफॉल हा कितपर्यंत नॉर्मल आहे, म्हणजे किती हेअर गळलेले हे नॉर्मल समजायचे? बरोबर. तर हेअरफॉल इज अ नॉर्मल फिजिओलॉजिकल थिंग. हेअर तर गळतातच एव्हरी डे. काहींचे 5, काहींचे 10, काहींचे 50. ओके, एव्हरी डे आपले केस गळतात. सो अप टू 100 स्ट्रँड्स पर डे, म्हणजे 100 पर्यंत जर हेअर फॉल होत असेल त्याला आम्ही आमच्या मेडिकल टर्ममध्ये नॉर्मल कन्सिडर करतो. सो जनरली अप टू 100 हेअर स्ट्रँड्स पर डे इज नॉट अ अलार्मिंग सिच्युएशन. दॅट इज ओके, नॉर्मल. पण कधी कधी असं कंगवा फिरला की असं गुच्छाच्या गुच्छा बाहेर पडतो. हो. दॅट इज अलार्मिंग सिच्युएशन. हाऊ वी शुड कन्सिडर की आता अलार्मिंग सिच्युएशन आहे की नाही. आपल्याला कळतं की व्हॉट इज द नॉर्मल व्हॉल्यूम ऑफ हेअर फॉल आपल्याला होत आहे, म्हणजे किती गुंता निघतो आपलं एव्हरी डे बेसिसवर. जेव्हा ते मोर दॅन 2 टाइम्स निघत असेल तेव्हा म्हणजे हे आपलं एक्सेसिव्ह हेअर फॉल सुरू झालेलं आहे. सो दिस इज अ व्हेरी क्रूड वे ऑफ जजिंग की बाबा आपला हेअरफॉल वाढलेला आउट ऑफ प्रपोर्शन आहे की नाही. तर त्यामागची कारणं कुठली असतात? हेअरफॉल कशामुळे होतो? तर हेअरफॉल अगेन आपण एक सांगायचं की हेअर आणि स्किन दे आर मिरर ऑफ अवर इंटरनल हेल्थ. म्हणजे जो आपली आतली हेल्थ आहे, इंटरनल हेल्थ, त्याचं कुठे ना कुठे इफेक्ट हेअरवर आणि स्किनवर येतोच. सो हेअरफॉलची जे कारणं आहे 90% ऑफ द टाइम आर इंटरनल आणि 10% एक्सटर्नल आपण म्हणू शकतो. तर ते इंटरनल काय कारणं आहे, जस्ट टू नेम फ्यू. वन इज न्यूट्रिशनल डेफिशियन्सी. म्हणजे आपल्या आहारामध्ये विटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन्स कुठे ना कुठे कमी पडत असतील, त्याच्यामुळे पण हेअरफॉल होऊ शकतो. कॉमन कॉज आहे हे. मग दुसरं कारण आहे हार्मोनल इम्बॅलन्सेस. तर हार्मोनल इम्बॅलन्स केव्हा होतात? एक मेजर कारण आहे आजकाल जो आपण बघतो ओबेसिटी किंवा ओव्हरवेट, वजन वाढणे. तर ओबेसिटी इन इटसेल्फ इज अ हॉर्मोनल इम्बॅलन्स सिच्युएशन. तर ओबेसिटी असेल किंवा एक्सेसिव्ह वेट असेल आपलं, किंवा पोटाचं आपलं जो सर्कम्फरन्स आहे, म्हणजे वेस्ट गर्थ आपण जो म्हणतो, तो जास्त असेल, सेंट्रल ओबेसिटी ज्याला म्हणतात, ते पण एक मूळ कारण आहे हेअरफॉलसाठी. अदर कॉमन हॉर्मोनल रिझन फॉर हेअरफॉल इज हायपोथायरॉइडिझम. आपण आजकाल म्हणतो ना, मला थायरॉइड आहे, याला थायरॉइड आहे, आणि सकाळी आम्ही एक गोळी घेतो थायरॉइडसाठी 15 वर्षापासनं, 20 वर्षापासनं. हे म्हणजे कॉमन झालेलं आहे आजकाल थायरॉइड प्रॉब्लेम. तर तो पण एक महत्त्वाचं कारण आहे फॉर हेअरफॉल. टीनेजरमध्ये किंवा यंग गर्ल्समध्ये पण आपण बघतो आजकाल पिरियडचे इरेग्युलॅरिटीज खूप झालेत. पाळी त्यांना रेग्युलर येत नाही, थोडंसं 2-2, 3-3 महिन्यांनी येते, आणि दे हॅव अ कंडिशन कॉल्ड PCOD, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम किंवा डिझीज. तर हा जो कंडिशन आहे, इट इज ऑल्सो हार्मोनल इम्बॅलन्स ओनली. त्याच्याने पण एक्सेसिव्ह हेअरफॉल होऊ शकतो.
सो वी सॉ की बाबा न्यूट्रिशनल डेफिशियन्सीनी होऊ शकतं, मग आपल्या हार्मोनल इम्बॅलन्सेसनी वी कॅन फेस हेअरफॉल, इवन डायबिटीस जर असेल आणि तेही अनकंट्रोल्ड तर अच्छा. त्याच्यानी पण हेअरफॉल होऊ शकतं. अँड वन मेजर रिझन इज स्ट्रेस. स्ट्रेस. हां, तर स्ट्रेस असेल अँड स्ट्रेस इज बोथ फॉर्म ऑफ स्ट्रेस, फिजिकल अँड मेंटल स्ट्रेस. फिजिकल स्ट्रेस खूपदा आपल्याला जाणवत नाही, धावपळ करायची आपल्याला सवय झालेली असते, बरोबर. बिकॉज ऑफ विच वी आर नॉट स्लीपिंग इनफ ऑर वी आर नॉट गेटिंग क्वालिटी स्लीप. म्हणजे स्लीप होत आहे, रात्री आपण 3 वाजता झोपतो, सकाळी 10ला उठतो, 7 तास झोप होत आहे, पण बॉडीला रिपेअरचा टाइम भेटत नाही कारण खूप उशिराने झोपतोय. बरोबर. हो. तर त्याच्यानी पण लॅक ऑफ स्लीप किंवा इम्प्रॉपर स्लीप शेड्यूलनी पण हेअरफॉल नक्कीच हो. होणार. आणि टू कम्प्लीट द लिस्ट, हेअरफॉल कॅन ऑल्सो हॅपन जर तुमच्या काही गोळ्या चालू असतील, अच्छा. ओके, फॉर सम अदर मेडिकल पर्पज. तर काही मेडिसिन्स आहे ज्यांचे साईड इफेक्ट ॲज हेअरफॉल होऊ शकतात. बरोबर आहे. राईट. बरेचसे आपण IT हल्ली लोकांमध्ये बघतो, यंग 25 वर्ष 30 वर्ष लोकांमध्ये अशी केस उडालेले असतात. हां. तो मेल पॅटर्न बॉन्डच म्हणता येईल का? दिस बिकॉज ऑफ ऑल दिस डेफिशियन्सीज अँड स्ट्रेस. नेमकं कसं लेबल करू त्याला? राईट. नाही, हे एकदम टेक्निकल क्वेश्चन आहे तसं, अँड इट डझंट हॅव वन स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर. तर जस्ट टू इलॅबरेट, तुम्ही जे म्हणाले मेल पॅटर्न हेअर लॉस म्हणजे काय नेमकं? तर आपण जनरली इंडियन बॉईज किंवा मेल्समध्ये बघतो की आफ्टर अ पर्टिक्युलर एज, मिडल एज नंतर इथे सेंट्रल हेअर जायला सुरुवात होतात आणि फक्त ॲट द एज ऑफ 50 और 60 फक्त हा फ्रिंज राहते आणि सेंट्रल बॉल्डनेस पूर्णपणे आलेला असतो. आणि हे खूप फॅमिलीजमध्ये जे मेल मेंबर्स असतात त्याच्यामध्ये आपण बघतो. तर हा जो पॅटर्न आहे सेंट्रल थिनिंगचा, त्याला आपण मेल पॅटर्न हेअर लॉस असं म्हणतो. इट इज अ जेनेटिक कंडिशन, म्हणजे हेरिडिटरी आहे, वडिलांना आहे तर मुलांना होण्याची शक्यता वाढते. आणि हे थोडंसं हार्मोनल पण आहे. हार्मोनलचा अर्थ असा आहे की नॅचरल जे मेल हॉर्मोन्स असतात, टेस्टोस्टेरॉन, त्याच्यानीच हा हेअरफॉल होतो. अच्छा. पण टेस्टोस्टेरॉन काही वाढलेला नसतो. इट इज जस्ट की आपले जे केसांची मुळं असतात, दे आर ओव्हर सेन्सिटिव्ह टू त्या टेस्टोस्टेरॉन, अच्छा. बिकॉज ऑफ विच केस गळायचं एका वयानंतर सुरुवात होते. टिपिकली लेट टीन्स किंवा अर्ली 20मध्ये त्याची सुरुवात होऊन जाते. पण आजकाल आपण काय बघतोय की आधी लोकांना टक्कल किंवा बॉल्डनेस हा आफ्टर 35, 40, 45 नंतर सुरू व्हायचा. बरोबर. व्हॉट वी आर ऑब्झर्विंग टुडे इज लेट टीन्स 20s मध्येच हा पॅटर्न आपल्याला दिसायला सुरुवात झालेला आहे. त्याचं कारण आहे की त्याला ट्रिगर फॅक्टर्स आलेले आहे आणि अच्छा. त्याचे जे ट्रिगर फॅक्टर्स आहे ते आहे तुमचं फॉल्टी लाईफस्टाईल. अच्छा. आणि फॉल्टी लाईफस्टाईल म्हणजे आपलं जे जंक फूड इनटेक आहे ओव्हरऑल, इरेग्युलर स्लीप पॅटर्न्स आहे, एक्सेसिव्ह मेंटल स्ट्रेस आहे, एक्सेसिव्ह स्क्रीन टाईम आहे आणि पोल्युशन, बाहेरचं जो पोल्युशन आहे, ऑल पुट टुगेदर इज मेकिंग दिस पॅटर्न हेअर लॉस फास्ट फॉरवर्ड. त्याला 4th गिअरमध्ये टाकलंय, म्हणजे एकदम फास्ट होत आहे आता. अजून एक मला विचारायचं तुम्हाला की नेहमीच पुरुषांमध्येच जास्त केस का गळतात, की बायकांचे तेवढे का गळत नाही? त्याच्या मागचं कारण काय? हां, सो थँकफुली तसं आहे की लेडीज लोकांना तसं काही टक्कल पडत नाही नॉर्मली. बट पुरुषांमध्ये हा प्रकार आपल्याला इनव्हेरिएबली दिसतो. अगेन जेनेटिक्स आहे, म्हणजे जो जेनेटिक मेकअप, जेनेटिक्स म्हणजे जो DNA आहे पुरुषांचं आणि स्त्रियांचं ते वेगळं असतं. तर ते DNA मेकअपच असा आहे मेल्सचं किंवा पुरुषांचं की ज्याच्यामध्ये टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन सेन्सिटिव्हिटी खूप आहे इन जेंट्स. तर बिकॉज ऑफ दॅट जे केसांची मुळं आहे ते इझिली फॉल होतात. आणि हा जो सेन्सिटिव्हिटी आहे, टेस्टोस्टेरॉन सेन्सिटिव्हिटी, हा फिमेल्समध्ये नसते. ओके. एकतर टेस्टोस्टेरॉनचे लेवल्स कमी असतात फिमेल्समध्ये आणि दुसरं म्हणजे सेन्सिटिव्हिटी पण नसते, बिकॉज ऑफ विच तेवढं लेडीज लोकांना तसं पॅटर्न हेअर लॉस एवढं कॉमनली नसतं. दे डू हॅव, पण खूप कमी प्रमाणात. सगळा हा मार बिचारा पुरुषांनाच खावा लागतो त्याचा. येस. आता अजून एक हा महत्त्वाचा प्रश्न, की असं केस गळायला लागल्यावर मग लोकांनी नेमकं काय करावं? बिफोर मीटिंग अ डर्मॅटॉलॉजिस्ट
घरगुती काय करता येईल? कारण आफ्टर तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही काय ट्रीटमेंट वाईज काय करता नेमकं? राईट. तर सर्वात आधी केस गळत आहे, दॅट इज ओके, दॅट इज नॉर्मल. पण ते जर आउट ऑफ प्रपोर्शन, जसं आपण डिस्कस केलं, आउट ऑफ प्रपोर्शन हेअरफॉल जर होत असेल, तर घरगुती काय उपाय नक्की ॲटलीस्ट फॉर हेअरफॉल तुम्ही करू शकता. हं, आणि हं. त्याच्यामध्ये तेच आहे की आपलं लाईफस्टाईलमध्ये फोकस करा. त्यातलं त्यात आहारामध्ये किंवा युअर डाएट इज गोइंग टू प्ले अ व्हेरी बिग रोल. जर तुमच्या डाएटमध्ये प्रोटीन इनटेक नसेल किंवा खूप कमी असेल, नेग्लिजिबल, विच इज व्हेरी कॉमन इन इंडियन फॉर्म ऑफ कुकिंग, तर तुम्ही नक्की ते ॲड करून घ्या तुमच्या प्रत्येक मीलमध्ये. इफ यू आर हॅव्हिंग 3 मील्स इन अ डे, ब्रेकफास्ट, लंच, डिनर, एव्हरी मील शुड हॅव हाय प्रोटीन इंटेक किंवा मॉडरेट प्रोटीन इंटेक असायलाच पाहिजे. जर तुम्ही प्रोटीनचं इंटेक वाढवलं, तुमचं हेअरफॉल तुम्हीच बघणार विदिन फ्यू मंथ्स, बट दॅट टेक्स फ्यू मंथ्स, हं, हं, हं. तुमचं हेअरफॉल कमी होत जाणार. नॉट जस्ट प्रोटीन, फ्रेश फ्रूट्स, व्हेजिटेबल्स अँड ड्राय फ्रूट्स अँड नट्स, हे सगळंच तुम्हाला ॲड करावं लागेल अलॉंग विथ बटर मिल्क अँड कर्ड इन युअर डाएट. अच्छा. येस, हे सगळे घरगुती उपाय केलेच पाहिजे. बिलकुल. अँड दिस शुड बी डन ऑन डेली बेसिस, नॉट जस्ट की बस फक्त एक आठवडा आपण केलं आणि आता रिझल्ट आपण वेट करणार, तसं नाही आहे. आपल्याला ते कन्सिस्टंटली, इट शुड बी फॉर द वे ऑफ लाईफ फॉरवर्ड. आणि 3 महिने, 4 मंथ्स जेव्हा तुम्ही हे करतात, दॅट इज द टाईम यू सी द इम्प्रूव्हमेंट. पण ॲट टाइम्स वी सी दॅट 2-3 महिने झाले, सगळंच आपण फिक्स केलेलं आहे. हं, झोप हं. बरोबर आहे, आपलं फिजिकल ॲक्टिव्हिटी चांगली आहे, व्यायाम वगैरे पण आहे, आहार पण बऱ्यापैकी बॅलन्स्ड आहे, सगळं ओके आहे, स्ट्रेस पण एवढं आउट ऑफ प्रपोर्शन नाही, तरीही हेअरफॉल अतिशय होत आहे. हं, हं. इन दॅट सिच्युएशन आपण एक करू शकतो, ते आहे की बाबा हिमोग्लोबिन चेक करून घ्या. अच्छा. आपलं CBC, कंप्लीट ब्लड काउंट किंवा हिमोग्लोबिन, स्पेशली लेडीजमध्ये हं, हं. नक्की चेक करून घ्या की तुमचं हिमोग्लोबिन व्यवस्थित विदिन रेंज आहे की नाही. ते ओके. आपण बिफोर व्हिजिटिंग डॉक्टर नक्की करू शकतो. आजकाल आपण बघतो B12 डेफिशियन्सी, व्हिटॅमिन हं. डी डेफिशियन्सी, क्वाईट कॉमन. इट इज अ व्हेरी कॉमन थिंग. ते तुम्ही चेक करून घेऊ शकता. तर तसं बेसिक टेस्ट तुम्ही करू शकता आणि नक्की डॉक्टरला व्हिजिट करा जर त्याच्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ रेंज रीडिंग्ज येत असेल तर. हं, हं, हं. जर तुमचं सगळं बॅलन्स्ड असेल आणि 3-4 महिने झाले, हेअरफॉल अजूनही कमी होत नाहीये, दॅट इज द टाईम यू मस्ट व्हिजिट डर्मेटॉलॉजिस्ट. मग बरोबर. नक्की डॉक्टरकडे व्हिजिट करायला पाहिजे. बरोबर. ग्रेट. अजून एक प्रश्न होता पडलेला मला, की बऱ्याच वेळा फिमेल्समध्ये असं ते हेअर स्ट्रेटनिंग करतात ते मशीननी. तर त्याचा परिणाम त्यांच्या हेअरवर कितपत होतो? हेअर्स त्याने डॅमेज होतात का काही परिणाम त्याचा होत नाही? सो आता जे हेअर स्ट्रेटनिंग जे मशीन्स असतात, बेसिकली दे वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ जनरेटिंग हीट. हं, हं. म्हणजे ते हीट जनरेट करतात आणि खरं तर ते आयनिंगच आहे. हो, बरोबर त्याला आहे. आपण आयनिंग, कपडे कसं इस्त्री करतो, तसं आपण केसांना इस्त्री करतोय आणि हीट जनरेट करतोय. तर वन्स इन अ व्हाईल, व्हेन आय से वन्स इन अ व्हाईल, से वन्स इन 4 मंथ्स, वन्स इन 6 मंथ्स जर अच्छा. केलं, तर त्याचं काही नुकसान रिअली होणार नाहीये. पण जर तुम्हाला खूप सवय असेल, की एव्हरी वीक किंवा हं. आठवड्यातनं 2दा तुम्हाला ते करावंच लागतं, यू आर वॉन्टिंग टू हॅव दॅट लूक आणि तुम्ही ते सतत करत असाल, तर नक्की तुमचे जे हेअर रूट्स आहे, ते इन लाँग टर्म डॅमेज होणारच आणि इव्हेंच्युअली तुमचं ग्रोथ पण कमी होईल आणि हेअर थिनिंग पण सुरुवात त्याची दिसून येईल. ग्रेट मॅडम. खूप खूप धन्यवाद. तुमचं खूप छान दिलीच माहिती तुम्ही हेअरफॉलबद्दल. तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या असणार आहे, की हेअरफॉल कसा होतो आणि ते आपल्याला टाळायचं असेल, तर तुमचं डाएट, तुमचं लाईफस्टाईल, एक्सरसाइज आणि हेल्दी फूड हे सगळं महत्त्वाचं आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एक नवीन माहितीसह. आपण चर्चा करणार आहोत डार्क सर्कल्सबद्दल. तर पुढचा एपिसोड पाहणं विसरू नका. तोपर्यंत स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या आणि बघत रहा आरोग्याचा राजमार्ग. MJ न्यूज स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर हसमुख गुजर्स हार्ट बीट केयर सेंटर. दिल से दिल तक.